आदाब, जय हिंद, जय भारत। मैं मोहम्मद तौफीक BTS न्यूज़ एंड टीवी चैनल में आपका इस्तकबाल करता हूं। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। Well, all illegal things are going on. There the citizens are not safe. सगळं चाललंय. 2 नंबर सगळे धंदे गरिबांना सतायचा. आणि तुम्ही म्हणताय ना, फिर आम्हाला सांगा ना, वसुलीवाला म्हणजे काय आहे? हा वसुलीवाला, अरे ते कोण बोलताय ना, सिटीजन? अरे तुमचे हॉटेल आहे ना, 2 नंबरचे धंदे चालू आहे ना तुमचे, आणि पोलीसवर बोटं उचलायचं. पोलीस काय करत नाही, कायद्याने तपास चालू आहे, तपासाला टाइम लागतोय आणि मोठी तपास आहे. आणि आता डॅमेजेस केस आहे. तुम्ही फोटो जे टाकली हे गुन्हा आहे अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. बाय लॉज इज देअर टिल द केस इज नॉट प्रूव्ड अँड त्याला शिक्षा नाही झाली, तुम्ही पेपरमध्ये फोटो टाकत नाही. मला एकच रिक्वेस्ट आहे, आमचे CP साहेब, तुम्ही 1 नंबर माणूस आहे. कोण बसतं आपले प्रेस रूममध्ये बातमी देत आहे, ते बातमी इनकम्प्लीट बातमी. आम्ही स्वतः तपास केली, सगळे म्हणजे बनगार्डनला गेलो होतो. बनगार्डनला आमच्याकडे होती, आमची तपास क्राईम ब्रांचला दिली. क्राईम ब्रांचला काय काम धंदे नाही का, भरपूर त्यांच्याकडे काम आहे, तपास चालू आहे, हे बी तपास चालू आहे. तुम्ही आमची पोलीसची स्ट्रेंथ बघा ना, किती पोलीस आहे आमच्याकडे क्राईम ब्रांचला. सगळे भाग केलेले आहे, युनिट 1, युनिट 2, युनिट 3. एका युनिटला 10-15 लोक आहेत. काय हेच घेत बसणार आहे? ते प्रिन्सिपल साहेबला सांगा ना, कोणत्या बँकमध्ये तुम्ही पैसे काढले होते आणि ताबडतोब पैसे दिले, त्याची पावती द्या ना क्राईम ब्रांचला. इट इज ओनली दे आर डॅमेजिंग द पोलीस फोर्स. अजून माझी एकच हंबल रिक्वेस्ट आहे कमिशनर साहेब, ते अली अहमद जाफरी ब्लू नाईटचा जाफरानी, त्याची तपास का थांबली आहे साहेब? तुमचा कोण माणूस रस्त्यावर म्हणतो आपण पोस्टमॉर्टम करतोय, फिर अब्दुल जाफरीनीचा पोस्टमॉर्टम का नाही झाला होता? वाय इट इज बीन हश्ड अप? द पीपल आर टॉकिंग लाईक सिटीज आर टॉकिंग अबाउट हिम. तुम्ही ते इन्क्वायरी करा ओपन. आणि ते कुठे बनगार्डन म्हणतोय की गोरेगाव पार्कला इन्क्वायरी आहे, गोरेगाव पार्कचा 1 नंबर PI बसलाय. ताबडतोब कोणाला तो अटक करा, तपास होईल ना. डॉक्टर शफी आहे कोणतरी, ते समीर मुजुमदार म्हणतोय की असा झालाय तसा झाला, त्यांचं नातेवाईक आहे. आम्हाला मोहम्मद जाफरीने सगळी बातमी दिली होती पहिली. वी आर फायटिंग दॅट केस फॉर अ लॉंग टाईम. आणि माझा एकच रिक्वेस्ट आहे साहेब, सगळ्यांना सांगा पोलीसवर बोटं उचलू नका. बरोबर हडपसरला काहीतरी झाला, पण मुलकरी बाई होती, आमचे 2 कॉन्स्टेबल आहे, त्याला दमदार केले, बोलते मुलेही मारला. आणि ताबडतोब आमचे राजासाहेब मला आम्ही सस्पेंड केले. अति दादागिरी चालू होणार पोलीसवर. एकदम स्ट्रिक्ट राहा साहेब. आणि पोलीस काय करत नाही. आणि 3 लोक असे नाही आहे. आणि आम्हाला एकच विचारायचं आहे, ते कॉलेजचे प्रिन्सिपलला सांगा 10 लाख कुठून आणले होते, कोणचे बँक साहित्यामधून काढले होते, आणि कोणत्या शाळेमध्ये पैसे घेत नाही. टॉप मोस्ट ऑल कॉलेजेस स्कूल दे आर टेकिंग डोनेशन्स. वाय दे आर टेकिंग डोनेशन? गो अँड सी ना, यू आस्क देम द सेम थिंग. आणि तुम्ही म्हटले की 10 लाख रुपये मागितले पोलीस, ते अरे सगळं लबाड आहे, एकदम खोटे बातमी आहे. लोकांना आपले नाव कशा बदनाम करायचं आहे. रातभर बघा ते सगळे पब चालू आहे, सगळे पुण्यामध्ये. कोरेगाव पार्कमध्ये आहे, हे ढोले पाटीलला आहे, राजाबहादूर मिलचे शेजारी, हे सगळे पब चालू आहे. मोठे मोठे लोक इथे, तिकडे कोण बोलत नाही. आणि आमचा पोलीस गेला, माझा कॉन्टॅक्ट कोणाच्या बरोबर माहिती आहे का? अरे हे काय झालं की नाही का, लावू का फोन? भट्टी साहेब, हात जोडून विनंती आहे, तुमचे SRPचे लोक बसले, त्यांना लावा ना इकडे पुण्यामध्ये कायदे करायला. इकडे लावा ना, ट्रॅफिकमध्ये SRPला आणा ना. आणि पोलीस पालन मी म्हणलं होता, माझ्याकडे इतके व्हॉलेंटियर आहे, आम्ही मदत करू पोलीसला. कुठे पोलीस साहेब? सगळ्या खोटे बातम्या तुमचे होते. आमचा दिवसभर पोलीस ट्रॅफिकला रस्त्यावर मरतोय, त्याला कोणी पाण्याची बाटली देत नाही. तापमान बघा किती आहे. आणि एक लास्टमध्ये सांगतोय, मी इतका भांडतोय पोलीससाठी, एकदा माझा मर्डर होणार आहे. कशासाठी? ब्लू नाईटसाठी. हे ब्लू नाईटचे मोठे मोठे कांड करून बसले. कोणतरी अब्बासी आहे, गोल्डन अकबर आहे, अजून लोक आहे. मी घरी पावती लिहून ठेवली आहे, लेटर माझा. उद्या मला जास्त कमी झाला की मी पोलीससाठी भांडतोय, माझा मर्डर झाला, हे लोकांना सगळ्यांना अटक करा. मुनीर मिर्झा, चीफ कॉरेस्पॉन्डंट महाराष्ट्र, विथ माय कलीग फ्रान्सिस फर्नांडी ॲट पुणे पोलीस कमिशनर ऑफिस. जे येतो पोलिसीसाठी करतो तुझी.